शुभ सकाळ. तुमच्या समोर आता जी ट्रेन आली आहे ती शिर्डीची वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि शिर्डीला जायला निघाली आहे ही ट्रेन दादरला सकाळी 6:30 वाजता येते. या ट्रेनने आमचा प्रवास खूप लक्झरियस आणि छान असा झाला, कम्फर्टेबल झाला. तर ट्रेनमध्ये एंट्री केल्या केल्या वरती बॅग्स ठेवायला खूप छान स्पेस आहे आणि ओव्हरऑल वाइब्स होते ना ते खूपच छान होते आणि AC टेम्परेचर पण भरपूर होता. सो आम्ही विंटरमध्ये ट्रॅव्हल करत असल्यामुळे बरंच काय काय स्वेटर्स वगैरे कॅरी केलं होतं. इथे आपल्याला ना खाण्यापिण्यासारखं जसं फ्लाईटमध्ये असतं तसं टेबल टाईप आहे, फोल्डेबल, आणि न्यूजपेपर दिले गेले होते. परत वॉटर बॉटल्स देतात पर पर्सन, एक असते, आणि पाय ठेवायला सुद्धा खूप अशी चांगली जागा आहे. आणि लकीली मला विंडो सीट आलेली, त्यामुळे मी तर खूप छान प्रवासाचा आनंद घेतला. हॅलो, सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे शिर्डीला आणि शिर्डीला जाण्यामागचं खास कारण म्हणजे लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी. जसं की माझं लग्न ठरलं आहे आणि ते फेब्रुवारी महिन्यात असणार आहे. सो त्यानिमित्त लग्नाची पत्रिका साईबाबा चरणी ठेवण्यासाठी मी जाते. माहिती माझा आवाज कितपत येतोय किंवा नाही, पण आपण आज चाललो आहोत वंदे भारत ट्रेनने. सकाळी 6:30ची ही ट्रेन होती दादरवरून आणि शिर्डीला ऑलमोस्ट 11:30 वाजता पोहोचते. आम्ही ब्रेकफास्ट पण इन्क्लूड केलेला, कारण इतक्या सकाळच्या असल्यामुळे ऑब्व्हियसली भूक लागते. सो दादर गेल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आम्हाला चहा आणि बिस्किट दिले. त्याच्यानंतर बाकी पण ब्रेकफास्टमध्ये थेपला होता, आलू भाजी होती, म्हणजे बटाट्याची ग्रेव्हीची भाजी असते ती होती, आणि दही वगैरे होतं. सो आता मी या डोअर्स जवळ आली आहे आणि छान असा ग्रुप आहे. हे आहे वॉशरूम्स पण एकदम नीट अँड क्लीन आहे आणि असं वाटतच नाही आपण ट्रेनमध्ये आहे, कारण असं काहीच आवाज नाही आहे, काही नाही आहे. असं खूप असं छान शांत अशी जर्नी आहे आणि खूप चांगला सनराईज पाहायला मिळाला पहाटे निघाल्यामुळे. आणि न्यूजपेपर होता वाचायला. आपण जेव्हा एंट्री करतो ना तेव्हा आपल्या सीटवर ठेवलेला असतो न्यूजपेपर, आणि वॉटर बॉटल देतात प्रत्येक ट्रॅव्हलरला. सगळं आहे. आता बघूया आहे. तर इथे आपल्याला आधी त्याने नाश्ता आणलेला, ह्यात चहा होता आणि बिस्किट्स होते. चहाची टेस्ट ओके होती. शेवटी आपण जो घरी करतो त्याच्यासोबत कम्पेअर केलं तर ऑब्व्हियसली वेगळीच असणार, पण ओट्सचं बिस्किट वॉज टू गुड टू हॅव इट. सो इथे मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मग मी माझा चहा देखील बनवला. आणि सकाळी सकाळी आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा आय सजेस्ट यू की तुम्ही मील त्याच्यात इन्क्लूड करा, कारण तिकीटमध्ये इन्क्लूड नसतं, तुम्ही ॲड करायचं असतं आणि मग ते समथिंग चार्जेस त्याचे आहेत, कारण ही ट्रेन कुठेच थांबत नाही, खूप लिमिटेड स्टॉप आहेत. सो मग सकाळच्या वेळी भूक लागते, भरले आपण घरातून थोडाफार खाऊन निघालो असलो तरी, कारण आपण फार लवकर उठतो त्यामुळे. सो मी इथे हा चहा केला. कॉफीसुद्धा आय थिंक ऑप्शन होता, बट बिंग अ टी लवर मी इथे चहाचा आस्वाद घेतला. आणि अजूनही उजाडलेला नव्हता, सनराईज झालेला नव्हता, त्यामुळे बाहेर खिडकीच्या तुम्ही पाहत असाल तर रात्रच दिसते. सो असा चहाचा आस्वाद घेतला आणि आता हळूहळू उजाडत होतं. सो हे बाहेरचं दृश्य, विंडो सीट आल्यामुळे खूप छान फायदा झाला, छान सिनरी बघता आली. आणि विंडोचं जे एक्सटिरियर होतं ना ते पण एकदम नीट अँड क्लीन होतं. सो व्ह्यूशी रिलेटेड काहीच इश्यू नाही झाला. आणि असं छान निसर्ग बघत ॲक्च्युली या ट्रेनमध्ये ना, ही ट्रेन खूप स्पीडने जाते, पण आपल्याला ती स्पीड जाणवत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही इट्स गोईंग स्लो, बट ॲक्च्युली तिथे ना डिस्प्ले पण होत असतं की आता ट्रेन कुठल्या स्पीड लिमिटला आहे, काय आहे. सो त्यानुसार कळतं की अरे अच्छा इतक्या स्पीडला ही ट्रेन जाते आहे वगैरे. सो असं छान वाटत होतं. आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी रिटर्न आलो, कारण अर्जन्सी होती थोडी. आणि येतानाची पण जर्नी खूप छान झाली. संध्याकाळची जी वंदे भारत होती तीच आम्ही पकडली.
सो ओव्हरऑल इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स अँड आय सजेस्ट यू की तुम्हालाही कधीतरी जायचं असेल वन डे शिर्डी तर तुम्ही ही ट्रेन नक्कीच प्रेफर करू शकता. हे परत आतलं आहे, कसं काय सेटिंग्ज आहेत ते समोरासमोर पण येतं वगैरे. आणि लगेज वगैरे ठेवायला बऱ्यापैकी स्पेशियस आहे, फार कंजेस्टेड नाही आहे. सो यू फील गुड. इथे सनराईज असा झालेला आहे आणि ते कोवळं ऊन असं विंडोमधून येत होतं ना, तर ते खूप छान वाटत होतं एकदम. थोडा वेळ झाल्यानंतर त्याने आम्हाला नाश्ता आणून दिला. सो इथे मेथी मसाला थेपला त्याने दिलेला, जो खूप टेस्टी होता, छान होता. दही दिलेलं, केक पण ओके होता, जसं की पॅक्ड होता. त्यानंतर त्यांनी आम्हाला भाजी दिलेली आलूची आणि आय थिंक उपमा होता. सो असे त्यांचे मेनूज असतात जे काय आहे ते. टेस्ट वॉज ओव्हरऑल गुड आणि हे ब्लॅक पेपर सॉल्ट वगैरे हे सगळं याद दिलेलं. त्यामुळे ओव्हरऑल तुमचं पोट भरतं. आणि कारण उतरणार जो आपला टाईम आहे ना तो 11:30 आहे, तर तुम्ही 6:30ला ट्रेन पकडली. मध्ये ती फार लिमिटेड स्टॉप घेते, म्हणजे दादर, ठाणे, कल्याण आणि कल्याणनंतर आय थिंक डायरेक्ट नाशिक आहे. सो इट्स अ व्हेरी लॉंग जर्नी. तर तुम्ही जर मील इन्क्लूड केलं ना तर तुमचं पोट छान भरलेलं राहतं आणि चांगलं वाटतं. इथे प्रत्येकाला त्याला पॅन्ट्री आहे. सो ते फिरत नसतात, प्रत्येक इंडिव्हिज्युअल तुमच्याकडे लक्ष त्यांना देता येतं. आणि सर्विस पण खूप फास्ट आहे आणि ऑटोमॅटिक डोअर आहेत, आपण गेलो की ते आपोआप ओपन होतात. सो अशी आहे ही वंदे भारत. माझा पण फर्स्टच एक्सपिरियन्स होता, बट इट वॉज गुड. आता सेकंड एक्सपिरियन्स मला असं वाटते की सोलापूरला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. लेट्स सी आता कधी योग येतो आहे आणि कधी आपण जातो आहे. अजून एक इथलं सांगायचं म्हणजे वॉशरूम पण खूप नीट अँड क्लीन होते. पण आय सजेस्ट यू की इथले जे सेटिंग्ज आहेत ना त्याच्यामध्ये जर तुम्हाला वॉशरूमच्या जवळची सीट आली ना तर त्याचं जे फ्लश होतं ना त्याचा साऊंड खूप जास्ती येतो आणि जर झोप वगैरे लागली असेल तर ना तर ते इरिटेट होतं. सो ते एक मला जाणवलं. पण लकीली मला ती सीट आली नव्हती. माझ्या दोन्ही वेळी जाताना आणि येताना मधल्या सीट्स होत्या. सो व्हॉईस नव्हता. पण जेव्हा आपण तिथून पास होत होतो ना तेव्हा ते मला थोडंसं जाणवलं. आता आपण हे कसारा घाटात एंटर केलं आहे. सो मला वाटतं पावसात वगैरे ना खूपच छान वाटेल या ट्रेनने जातानाची जर्नी. म्हणजे बाहेर असा घाटात मस्त पाऊस पडतो आहे, सगळीकडे हिरवळ झाली आहे आणि आपली पांढरी परी बोलू शकतो आपण तिला. जसं आपण एसटीला लाल परी म्हणतो तसं वंदे भारतला पांढरी परी आपण त्या ट्रेनमध्ये. इथून बघा दुसरी ट्रेन जाते. सो हे कसारा घाटातला सीन आहे. छान वाटत होतं. अर्ली मॉर्निंग फ्रेश असं. आणि हे एक्झिक्युटिव्हचे आहेत, ह्याचे चेअर पूर्ण 360 डिग्री की 180 डिग्री रोटेट होतात. याचे तिकीट्स खूप एक्सपेन्सिव्ह आहेत कम्पॅरेटिव्हली आपली जी तिकीट होती ती. पण आम्ही ज्या दिवशी गेलो बुधवारी त्या दिवशी पण ही ट्रेन कम्प्लिटली फुल होती. आम्हाला असं वाटलं होतं की मे बी थर्सडे किंवा वीकेंड्सलाच ही ट्रेन फुल असेल, पण असं नव्हतं. जाताना पण ती ट्रेन तितकीच भरलेली होती आणि येतानाही ऑलमोस्ट सगळ्या सीट्स भरलेल्या होत्या. सो या एक्झिक्युटिव्हचे 2 कंपार्टमेंट्स आहेत. सो मी दोन्ही एक्सप्लोअर करायला गेले की लेट अस सी की कसं आहे काय आहे सेटिंग्स वगैरे. सो मोस्टली लोकांनी ते 180 डिग्री मूव्ह करूनच बसलेले सो दॅट दे कुड एन्जॉय द व्ह्यू. आणि इथे ना डिस्प्लेवर कम्प्लिटली दिसत असतं तुम्हाला की नेक्स्ट स्टेशन कधी येणार आहे, काय येणार आहे वगैरे, प्रॉपर टायमिंग्स वगैरे. आणि इथे बघा तुम्हाला स्पीड पण दिसू शकते. 130ची स्पीड आहे. पण तुम्ही जेव्हा ट्रेनमध्ये असताना तेव्हा तुम्हाला ते अजिबातच जाणवत नाही की इतकी स्पीड वगैरे आहे असं सगळं. सो इट्स अ व्हेरी कम्फर्टेबल जर्नी. लुकिंग ॲट द आउटसाईड व्ह्यू, इथला हा व्ह्यू मला एक खूप आवडला. छान अशी मोठी नदी होती आणि ते धरणासारखं दिसत होतं. सो पटकन मी कॅमेरा काढून म्हणजे फोनमधून पटकन शूट केलं. आणि इथे विटांचं एक कारखाना होता. सो त्याचा पण म्हटलं एक ग्लिम्स घेऊया कंटिन्युटीमध्ये. व्ह्यू खूप छान दिसतो, मन असं थोडं प्रसन्न होतं जाईपर्यंत. आणि आता आपण पोचलो आहोत साईनगर शिर्डीमध्ये. ॲक्च्युली शिर्डीमध्ये पण आता दर्शनासाठी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या आहेत. जसं की त्यांनी नवीन बिल्डिंगचं ओपनिंग वगैरे केलं आहे.
सो ते 200 रुपीजचा पास असतो, फ्री दर्शन आहे, अशा बऱ्याच काही आहेत. तर माझं आता ओळखीचे होते त्याच्यामुळे मी फक्त 200 रुपीजचा पास काढला, पण मी त्या लाईन किंवा त्या थ्रू नाही गेली, मी वेगळ्या एका गेटने गेली. सो मला इथे एक्झॅक्टली माहीत नाही आहे दर्शनाचं कसं काय आहे. जर कोणाला माहिती असेल की नॉर्मल दर्शनाला किती वेळ लागतो किंवा काय, तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम जर कोण जात असेल तर त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण मे बी तुम्ही थर्सडेला वगैरे गेलात आणि तुमची रिटर्नची तिकीट असेल आणि तुम्हाला दर्शनालाच खूप वेळ गेला, जसं की तुम्हाला माहिती आहे की तिथे फोन वगैरे काहीच अलाउड नाही आहे, सो यू कांट कॉन्टॅक्ट वगैरे, तर ते तुम्हाला फक्त टायमिंग्स मॅच करावे लागतात. त्यामुळे कारण आरती असेपर्यंत मला वाटतं लाईन बंद असते, त्यानंतर लाईन सुरू होते. सो टायमिंग तुम्ही हे करा. आमचं दर्शन खूप 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 सुंदर झालं. बराच वेळ साईबाबांचरणी थांबता आला आणि पत्रिका जी आम्ही ठेवली ना ती त्यांनी अगदी बाबांच्या पायाजवळ ठेवली, त्यांचा टिक्का लावला, तीर्थ दिलं खूपच. आणि असं खूप वेळ बघता आलं मनसोक्त. आणि ऑब्व्हियसली मी हेच मागितलं की लग्नाचे जे काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे, सगळं चांगलं होऊ दे. सो असं भरभरून मागितलं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही मुंबईसाठी निघायची तयारी केली. आणि शिर्डीत गेल्यानंतर मी कधीच बाहेर जेवत नाही, कारण मला प्रसादालयातलं जेवण जे आहे, जो प्रसाद आहे तो खूप आवडतो. सो आय मेक शुअर की मी शिर्डीत गेल्यानंतर प्रसादालयातलं जेवणच जेवणार. तर असं मोठं प्रसादालय आणि इथला शिरा जो असतो ना प्रसादात देतात, अप्रतिम. इवन डाळ किंवा उसळची पण भाजी असते ना ती पण खूप टेस्टी असते. सो इथे आम्ही जेवल्यानंतर मग आम्ही मुंबईसाठी निघालो. आम्ही रूम पण घेतली होती जस्ट टू फ्रेशन अप होण्यासाठी, पण ॲक्च्युअलमध्ये नंतर असं वाटलं की त्याची काही तितकी गरज नव्हती, कारण आपण बाकीची खरेदी वगैरे करत द्वारकामाई दर्शन घेतो, हे सगळं करत आपला टाईम इझिली मॅनेज होतो. सो हे असेच थोडेसे फोटोज आहेत जे तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय काय, आणि तुम्ही प्रवास केला आहे का तेही मला कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.